दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू झालेलं आंदोलन आता थेट महाराष्ट्राच्या रस्त्यांवर पोहोचलंय। विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत। प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत। शरद पवार, सुप्रिया सुळे, मनोज जरांगे, लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। दुसरीकडे सरकार म्हणतंय आंदोलनाच्या नावाखाली काही जण अराजकता पसरवत आहेत। मग खरंच हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे की यामागे मोठं राजकारणही सुरू झालंय? आणि रविवारच्या मुंबई मोर्चानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घडामोडी समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय मराठी मंडळी। दिल्लीच्या जंतर मंतरवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता देशभरात मोठं स्वरूप धारण केलंय। कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला अनेक विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळताना दिसतोय। सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली असली तरी सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका घेतली आहे। या आंदोलनाचे सर्वात मोठे पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात। मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। नीट परीक्षेच्या वादासोबतच महाराष्ट्रातील टीईटी पेपर लीक प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचा संताप आणखी वाढलाय। आधीच भरती प्रक्रिया, परीक्षा आणि पेपर फुटीच्या घटनांमुळे नाराज असलेले विद्यार्थी आता थेट आंदोलनाच्या मैदानात उतरल्याचं चित्र दिसतंय। मुंबईत गेल्या काही दिवसांपासून शिवाजी पार्क, दादर, चैत्यभूमी, सायन आणि चेंबूर परिसरात हजारो विद्यार्थी शांततापूर्ण आंदोलन करत होते। मात्र पोलिसांनी परवानगी नसल्याचं कारण देत आंदोलकांवर कारवाई सुरू केली। विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असून शेकडो विद्यार्थ्यांवर कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि विरोधी पक्षामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। याच पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली। मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मुद्द्यावर एकत्र आल्याचं चित्र दिसलं। दोन्ही ठाकरे बंधूंनी संयुक्त भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला। मनसेचे अमित ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली, तर शर्मिला ठाकरे स्वतः आंदोलन स्थळी उपस्थित राहिला। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही आंदोलनाला पाठिंबा देत महाराष्ट्र बंदची हाक दिली। दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दिलं। त्यामुळे हे आंदोलन आता केवळ दिल्लीपुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय स्वरूप घेत असल्याचं चित्र आहे। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाबाबत प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांच्या भावना समजण्यासारख्या असल्या तरी काही जण आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शांतता राखण्याचं आवाहन केलं। मात्र विरोधकांनी सरकारवर दरम्यान रविवारचा मुंबई मोर्चा आता सर्वांच्या नजरा खिळवून ठेवणारा ठरला आहे। ठाकरे बंधूंनी दादरच्या शिवाजी पार्क पासून प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरापर्यंत महामोर्चाची घोषणा केली आहे। या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल, प्रत्येकाच्या हातात फक्त तिरंगा असेल असा दावा आयोजकांनी केलाय। काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षही या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याच वेळी काही माध्यमांमध्ये अशाही बातम्या समोर आल्या की आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यांच्या डिजिटल ग्रुप्सवर नजर ठेवली जाते। काही विद्यार्थी संघटनांनी याबाबत आक्षेप घेत वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला असून आवश्यक असल्यास न्यायालयात जाण्याचाही इशारा दिलाय। मात्र या दाव्यांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही। आता तुमचं मत काय आहे? हे आंदोलन खरंच विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आहे का, की यामध्ये राजकीय पक्ष आपापली भूमिका मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रासह देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचं सखोल विश्लेषण पाहण्यासाठी
मराठी मंडळी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.